सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातला आजचा दिवस ऐतिहासिक आहे। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांनी आज शपथ घेतली आहे। सरन्यायाधीश BR गवई हे भारताच्या इतिहासातले पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत। तसंच सर्वोच्च न्यायिक पद भूषवणारे ते अनुसूचित जातीतील दुसरे सरन्यायाधीश आहेत। आजपासून पुढील 7 महिने गवई हे सरन्यायाधीश पद भूषवणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गवई यांना आज सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे। भूषण गवई हे मूळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे आहेत। गवई हे भारतीय रिपब्लिक पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा. सु. गवई यांचे सुपुत्र आहेत। भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते। ते 2003 पासून ते 2019 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते। न्यायमूर्ती गवई यांना 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली। त्यांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीत न्यायाधीश म्हणून अनेक ऐतिहासिक निर्णय दिलेत। मोदी सरकारच्या 2016च्या नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणं आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणं अशा अनेक निर्णयांचा यात समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटनुसार गेल्या 6 वर्षात न्यायमूर्ती गवई यांनी 700हून अधिक खंडपीठांचा भाग म्हणून काम केलंय आणि जवळपास 300 निकाल लिहिलेत, ज्यामध्ये संवैधानिक आणि प्रशासकीय कायदा, नागरी कायदा, फौजदारी कायदा, व्यावसायिक वाद, लवाद कायदा, वीज कायदा, शिक्षण बाबी तसंच पर्यावरण कायदा इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे। भूषण गवई हे 14 मे पासून 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत सरन्यायाधीश असणार आहेत। त्यानंतर ते निवृत्त होतील। नुकत्याच एका मुलाखतीत गवई यांनी निवृत्तीनंतर तुम्ही राजकारणात येणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावेळेला उत्तर दिलंय की मी राजकारणात येणार नाही, कारण सरन्यायाधीश पद भूषवल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं कोणतीही जबाबदारी घेऊ नये असं गवई यांचं म्हणणं आहे। गवई यांच्यावर असलेली जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे ते न्यायिक परंपरेला नवीन दिशा देतील अशी अपेक्षा आहे। तुर्तास इतकंच। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका।